जीवनविद्येने खूप सिद्धांत मांडलेले आहेत नवीन नवीन. त्याच्यामध्ये कर्म हा एक सिद्धांत मांडलेला आहे की आपल्या जीवनामध्ये कर्म महत्त्वाचं आहे. आणि हे कर्म सत्कर्म का दुष्कर्म ह्याच्यावर तुमचं जीवन सगळं अवलंबून असतं. आता सत्कर्म कशाला म्हणायचं, दुष्कर्म कशाला म्हणायचं, हा पुन्हा एक विषय झाला. म्हणजे बोलता बोलता ते विषय असे होत जातात की मूळ विषय बाजूला राहतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा दयाळू पण नाही, तो कृपाळू पण नाही आणि तो निष्ठुर पण नाही. आपण त्याच्यावर हे सगळे आरोप केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व काही करतो हा एक सिद्धांत आहे. कर्ता आणि करविता परमेश्वर आहे असं आपण मानतो, म्हणतो, सांगतो. आता कर्ता आणि करविता असं ज्यावेळेला आपण म्हणतो ना त्यावेळेला त्याचे दोन भाग आहेत. तो कर्ता करविता आहे असा म्हणणारा कोण आहे आणि तो कर्ता करविता आहे असा म्हणणारा दुसरा माणूस कोण आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. तुकाराम महाराजांनी म्हणणं हे बरोबर आहे, पण एखाद्या फालतू माणसाने म्हणणं हे बरोबर नाही. का? तुकाराम महाराज ज्यावेळेला म्हणतात कर्ता करविता देव आहे तेव्हा ते एका विशिष्ट भूमिकेवर असतात आणि त्या भूमिकेवर जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही पण तेच म्हणणार. पण त्या भूमिकेवर जाल तेव्हा आता जर तुम्ही म्हणा कर्ता करविता देव आहे म्हणजे तुम्ही सगळं काही जे काय होतं ते तुम्ही त्या देवावर खापर फोडता किंवा देवाला चांगलं म्हणता. पण तुम्ही ज्याला तुकाराम महाराजांच्या भूमिकेवर जाल तेव्हा तुम्ही जेव्हा म्हणाल कर्ता करविता देव आहे बरोबर आहे, पण तुम्ही सोम्या गोम्या आहे, चंद्या बंड्या आहे, दगड्या धोंड्या आहे आणि तुम्ही जर म्हटलं कर्ता करविता देव आहे म्हणजे ही पळवाट झाली. याला पलायनवाद म्हणतो आम्ही. म्हणून तू जोपर्यंत त्या भूमिकेवर जात नाही तोपर्यंत ते म्हणण्याचा तुला अधिकार नाही. म्हणून आज तू जे ते म्हटलंस ते बरोबर नाही. मग आज काय आहे, करताही तूच आणि करविताही तूच आज. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. की जोपर्यंत आपण अज्ञानाने देवाची उपासना करतो, अज्ञानाने आपण देवाची भक्ती करतो, त्यावेळेला कर्ता आणि करविता देव आहे असं आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण सगळी जबाबदारी देवावर ढकलून मोकळे होतो. पण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे एकदा आपल्या ध्यानात आलं की मग आपण आपली जबाबदारी देवावर ढकलत नाही. म्हणून ह्या दोन भूमिका वेगळ्या आहेत. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षातही पानं हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही चराचरी. हा जो अभंग आहे ना याच्यामध्ये सगळा परमार्थ आहे आणि सगळं अध्यात्म आहे आणि सगळा संसार आहे ह्या एका अभंगामध्ये. हा अभंग जर नीट समजला ना तर तुम्हाला खरा परमार्थ कळेल. तोपर्यंत कळणारच नाही. आज आपल्या सगळ्या गैरसमजुती आहेत परमार्थामध्ये, पुष्कळ गैरसमजुती आहेत. आणि म्हणून सगळ्या गैरसमजुती आपल्या जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थच प्राप्त होत नाही. म्हणून हा जो अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोणाच्या सत्तेने हे शरीर चालतं, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. भजन म्हणजे स्मरण, चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. बघा इथे सगळ्यात जर तुम्ही बघितलं ना तर शब्द काय आहेत, करविता आहे, बोलविता आहे, ऐकविता आहे असे शब्द आहेत. पण तुम्ही ज्या वेळेला आणखीन वरच्या भूमिकेवर जेव्हा जाता, म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्या भूमिकेवरून अभंग लिहिला
त्या भूमिकेच्या आणखीन वर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही म्हणा करणारा देवच आहे, बोलणारा देवच आहे, ऐकणारा देवच आहे, पाहणारा देवच आहे, सगळा काही देव आहे, त्याच्याच सत्तेने सगळं चालतं. आता हा जो सत्ता हा जो शब्द आहे हा फार महत्त्वाचा आहे. सत्तेने चालतं. सत्तेने जेव्हा चालतो असं आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्या ठिकाणी भूमिका जी असते ती निर्गुण परमेश्वराची. आणि करविता बोलविता असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याजवळ भूमिका असते ती सगुण परमेश्वराची. जरा किचकट आहे, पण तुम्ही अध्यात्मवाले लोक आहेत तेव्हा तुम्हाला मी काय बोलतो ते कळेल असं मला वाटतं. थोडं किचकट आहे आणि थोडं सूक्ष्म पण आहे, पण तुम्हाला कळेल असं मी धारणा आहे माझी. सांगायचा मुद्दा असा, तोच करतो, तोच बोलतो कधी त्या भूमिकेवर जाऊ तेव्हा. म्हणजे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेला आहे त्याच्यावरची भूमिका आहे. देव पाहाया गेलो तेथे देवची ऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मी देवच झालो. म्हणजे देवच झालो ही भूमिका जेव्हा आहे ना, ही वेगळी भूमिका आहे. ही वेगळी भूमिका आहे का. त्याने एके ठिकाणी दुसरा म्हटलं, पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयं एव पांडुरंग. इथे ही भूमिका आहे, झाला स्वयं एव पांडुरंग. देव पाया गेलो तेथे देवची होनी ठेलो. म्हणजे ही जी भूमिका आहे ती आणखीन त्याच्यावरची भूमिका आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे करविता बोलविता ही जी आहे ती आणखीन वेगळी आहे. आता सत्ता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सत्ता त्याचा संबंध निर्गुण परमेश्वराशी येतो. आता परमेश्वराचे सगुण आणि निर्गुण दोन भाग आहेत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. दृश्य का अदृश्य, दृश्यादृश्य एकच गोविंद रे. म्हणजे अव्यक्त व्यक्त एकू गोविंद रे, आकार निराकार एकू गोविंद रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंद रे. असं एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. सुंदर अभंग आहे. म्हणजे परमेश्वर हा निर्गुण पण आहे आणि तो सगुण पण आहे. त्याचं जे निर्गुण स्वरूप आहे ते वेगळं आहे, सगुण स्वरूप आहे ते वेगळं आहे. निर्गुण स्वरूप जे आहे ते अत्यंत विलक्षण आहे, अत्यंत विलक्षण आहे. कसं विलक्षण आहे त्याचं वर्णन काय केलं आहे ते बघा. त्याचं वर्णन असं आहे की तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्वशक्तिमान आहे, अशी वर्णन केलेली आहे. आणि ही सगळी वर्णनं बरोबर आहे, ही सगळी वर्णनं बरोबर आहे. पण ही कोणाची? निर्गुण परमेश्वराची. हा जो निर्गुण परमेश्वर आहे त्याचं हे वर्णन 100% बरोबर आहे. तसाच तो आहे, तसाच तो आहे. आणि त्याचं जे सगुण वर्णन केलेलं आहे ते पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ते काय म्हणतात की सर्व ठिकाणी अनंत रूपे अनंत वेशे, देखिले त्यासी म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली ऐसी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुझेपण. असं म्हटलं आहे. फार सुंदर म्हटलं आहे की इथे जे सगुण त्याचं जे वर्णन केलेलं आहे, अनंत वेशे अनंत रूपे, तोच प्रकट झालेला आहे. तोच तो कुठे एके ठिकाणी असा बांधलेला नाही, तो सर्व ठिकाणी तोच आहे, सर्व ठिकाणी तो आहे. हा एक भाग म्हणजे सगुण झाला. आणि निर्गुण जो आहे ना त्याच्यामध्ये तो निराकार आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे वगैरे वगैरे वर्णन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा एक भाग आहे, अव्यक्त आहे. म्हणजे काय? सर्व व्यक्त जिथून व्यक्त होतं ना त्याला अव्यक्त असं म्हणतात. निराकार आहे म्हणजे काय? की सर्व आकार जिथून उत्पन्न होतात तो निराकार. अदृश्य म्हणजे काय? सर्व दृश्य जिथून उदयाला येतं
त्याला अदृश्य असं म्हणतात. म्हणजे ते निराकार निर्गुण वगैरे जे शब्द आहेत ते नेगेटिव्ह नाही आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे हरिपाठात, जेथुनी चराचर त्यासी भजे, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. म्हणजे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचं भजन करायला सांगितलं ते पण लक्षात घ्या. जेथुनी चराचर त्यासी भजे. आता जेथुनी चराचर म्हणजे सर्व चर आणि अचर, स्थूल आणि सूक्ष्म सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ते जेथून निर्माण झालेलं आहे तो देव, तो परमेश्वर, आणि त्याचं तू भजन कर असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की निर्गुण आणि सगुण ह्या दोन्ही गोष्टी देवाच्या बाबतीमध्ये आहेत, आणि तो सगुण पण आहे निर्गुण पण आहे. आता निर्गुण परमेश्वर कसा आहे ते आणखीन एक वेगळ्या प्रकाराने जीवनविद्येने सांगितलेलं आहे. ते म्हणजे दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे निर्गुण परमेश्वर. बघा, दिव्य आनंद स्वरूप, दिव्य हा शब्द अंडरलाईन करायचा, दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे परमेश्वर. हे निर्गुण परमेश्वराचं होणं. आज सगुणाचं आम्ही काय वर्णन केलेलं आहे, निसर्ग नियमाने मंडित, निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर.